हॅलो फ्रेंड्स, टुडेज या पार्टमध्ये आपण राहिलेला वॉटर फॉर एव्हरी हाऊसहोल्ड याचा राहिलेला भाग रिमेन पार्ट या व्हिडिओजमध्ये अभ्यासणार आहोत. नेक्स्ट, लार्ज सिमेंट और प्लॅस्टिक टँक आर इन्स्टॉल ऑन द रूफ. रूफ मीन्स छप्पर ऑफ बिग बिल्डिंग्स. पहा, मग आपण मोठ्या बिल्डिंगच्या छप्परावरती किंवा वरच्या साईडला आपण या टँक बसवत असतो. वॉटर फ्रॉम दिस टँक कॅन बी पाईप टू द किचन, बाथरूम, टॉयलेट इन दिस बिल्डिंग. आणि मग त्या टँकद्वारे आपण पाईपाद्वारे आपण काय करत असतो, किचनमध्ये, बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये, इतर बेसिन असेल तिथे सगळीकडे आपण हे पाणी डिस्ट्रीब्यूट करत असतो. व्हेन टॅप आर फिट ऑन द पाईप, वॉटर कॅन बी टेक और शट ऑफ अकॉर्डिंग टू द नीड. आणि मग अशा प्रकारे हे जे पाईप असतात ते पाईप आपल्याला जेव्हा हवे तेव्हा आपण ऑफ करू शकतो, शट ऑफ करू शकतो किंवा ऑन करू शकतो. दिस इज हाऊ वॉटर फ्रॉम जस्ट वन टँक कॅन बी ऑब्टेन्ड ॲट सेव्हरल प्लेस इन द बिल्डिंग ॲट द सेम टाईम. मग अशा प्रकारे फक्त आपल्या घरातच नव्हे तर पूर्ण बिल्डिंगमध्ये जेवढी काही घरं आहेत तेवढ्या घरांनासुद्धा आपण त्या पाईपद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे पाणी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. अशा प्रकारे या इथे पिक्चर्स दिलेले आहेत पहा. त्या पिक्चर्सप्रमाणे आपण या टँकमधून इतर ठिकाणी पाणी डिस्ट्रीब्यूट केलेलं आपल्याला दाखवता येईल. नेक्स्ट, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हॉट इफ द रूल्स इफ फॉर एव्हरीवन इन द हाऊस टू कुक फॉर देमसेल्फ, व्हॉट वूड बी. आपण घराघरात पहा प्रत्येकाने आपापला स्वयंपाक करून घ्यावा असा नियम असेल तर द ॲडव्हान्टेजेस, द डिसॲडव्हान्टेजेस, त्याचे फायदे आणि तोटे सांगा. मग ते तुम्ही आता गेस करायचे आहेत, कुठले कुठले फायदे होतील आणि कुठले कुठले तोटे होतील. इफ एव्हरी फॅमिली हॅड टू कलेक्ट द वॉटर दे नीड एव्हरी डे फ्रॉम द रिव्हर, व्हॉट वूड बी. मीन्स पहा, आपल्याला जर रोज लागणारं पाणी आपल्याला नदीवरून आणायचं ठरवलं, मग प्रत्येक कुटुंबाला ते पाणी रोज आणावं लागत असेल तर काय होईल, त्याचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस, त्याचे तोटे आणि फायदे हे दोन्ही सांगायचे आहेत. वॉटर सप्लाय फॉर अ ह्युमन सेटलमेंट. आपल्या लोकांसाठी गावाचा जो पाणी पुरवठा असतो तो कशा प्रकारे असतो पहा. लेक्स, रिव्हर्स, रिझर्वर्स आर आवर सोर्स ऑफ वॉटर. सोर्स मीन्स स्रोत. या पाण्याचे स्रोत आपले लेक्स मीन्स तलाव, नद्या आणि धरणे हे आहेत. दे आर ऑफ्टन ॲट लॉंग डिस्टन्स फ्रॉम आवर हाऊस. इट इज डिफिकल्ट टू कलेक्ट वॉटर फ्रॉम सच डिस्टंट प्लेस. मग आपण हे जे लांब असलेलं पाणी आहे ते आपल्या घरापासून हे स्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात आणि ते पाणी आपण थेट तेथूनच घरात येण्यासाठी अडचणी येऊ शकतात. आणि मग त्यातील जे पाणी आहे ते तसे पिण्यासाठी सुद्धा योग्य आहे असं आपल्याला खात्रीने सांगता येणार नाही. इट इज डिफिकल्ट टू कलेक्ट वॉटर फ्रॉम सच डिस्टंट प्लेसेस. बिसाइड वी कॅनॉट बी शुअर दॅट द वॉटर कॅन बी यूज ॲज इट इज फॉर ड्रिंकिंग. ते पिण्यासाठी शुद्ध असेल असं आपण सांगू शकत नाही. दॅट इज वाय अ लार्ज वॉटर सोर्स इज आयडेंटिफाय नियर अ सेटलमेंट. Water from it is brought through large pipe to a common place. There, the water is made safe for drinking. This is called purification of water. Arrangements are made to distribute this water all over the town or cities. This is called distribution of water. म्हणजेच पहा, हे जे पाणी आहे हा मोठा स्रोत आपण गावाच्या एखाद्या जवळचाच पाहतो. त्यामुळे काय होतं, कालवा किंवा मोठ्या ज्या जलवाहिन्या असतात त्यांच्या मदतीने आपण या गावासाठी एका ठिकाणी मग ते पाणी आणतात आणि तिथे ते पाणी निर्धोक
करतात, म्हणजेच ते जलशुद्धीकरण करतात, प्युरिफिकेशन करतात पाण्याचं. आणि मग त्या ठिकाणावरून हे प्युरिफिकेशन केलेलं पाणी एकाच केंद्रातून आपल्या सर्वांना ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं. म्हणजेच टाऊन किंवा सिटी, शहरामध्ये किंवा गावाकडे ते पाणी मग डिस्ट्रीब्यूट केले जाते. कॅन यू टेल, मग तुम्ही सांगू शकता का, व्हेन वी ड्रॉ वॉटर इन टू स्प्रे पंप फ्रॉम अ बकेट ऑफ वॉटर, इन विच डायरेक्शन डज द वॉटर फ्लो. म्हणजेच आपण पहा, ही पिचकारी आहे, ही पाण्यात बुडवली आणि आपण ती भरून घेत आहोत, तर ते पाण्याची दिशा कोणती असते, तर खालच्या साईडने पाणी वरच्या साईडला खेचलं जातं. मग अशाच प्रकारे या पहा, वॉटर टँक ॲट द हाईट. We know that water flows downward, but if we want to lift water upward, पाणी हे साहजिक आहे कुठे खालच्या दिशेने वाहत असते, पण आपल्याला ते हे माहिती आहे, परंतु पाणी वर चढवायचे असेल तर जोर लावावा लागतो. वी हॅव अ यूज फॉर फोर्स. टू डू दॅट वी नीड टू यूज अ मशीन्स. Machines used for lifting water are called pumps. Pumps run on diesel or electricity. मीन्स पहा की हे पाणी आपल्याला वरून जर खाली यायचं असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा जोर लावावा लागत नाही, परंतु खालून जेव्हा वरती जात असते तेव्हा त्याला जोर लावावा लागतो. म्हणजेच त्यासाठी आपल्याला पंपचा यूज केला जातो. मग ते डिझेल किंवा विजेवरचे असू शकतात. बिफोर इलेक्ट्रिसिटी वॉज डिस्कवर्ड, इट वॉज नॉट पॉसिबल टू रेज वॉटर टू व्हेरी ग्रेट हाईटली. ज्यावेळी पहा पंपचा शोध लागला नव्हता, इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्यावेळी आपल्याला हे पाणी वरच्या ठिकाणी वरती नेण्यासाठी कुठल्याही प्रकारे आपल्याला नेता येत नव्हतं. बट इलेक्ट्रिसिटी पंप कॅन हेल्प अस डू सो. Hence, water can be filled in tank at height, water toward, and supplied from there to town and cities. मग अशा प्रकारे त्यावेळी विजेवर चालणारे पंप नसल्यामुळे पाणी इकडून तिकडे किंवा खूप उंचावर पाठवता येत नव्हतं, परंतु आता या पंपाद्वारे, इलेक्ट्रिसिटीद्वारे आपण कितीही उंच टाक्यांमध्ये पाणी साठवता येऊ शकतं आणि ते किती लांब अंतरावरून सुद्धा आपण त्या गावांना किंवा शहरांना पाणी पुरवठा करू शकतो. Such tanks are used to store the water that leaves the water purification plant. According to need, water is released from this tank through big pipes. This pipe branches put into many smaller pipes which lead the water to different areas around the large water tank. In a particular area, the pipe branches out into smaller pipe which take water to every house. पहा, हे जे वॉटर टँक आहे हे पोचवण्याच्या एका उंचीवरील टाकीत साठवून ठेवतात आणि त्या टाकीतून लागेल तसे पाणी आपण नळाद्वारे सोडतो. त्यानंतर या उंचावरील टाकीच्या नळापासून अनेक शाखा निघतात आणि त्या ज्या शाखा असतात त्या टाकीभोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोचवतात. अशा प्रकारे या प्रत्येक वस्तीवर या एकाच टँक टप्प्याटप्प्याने या शाखा काढल्या जातात आणि प्रत्येक घरी आपण हे पाणी पोचू शकतो. आणि मग काही ठिकाणी पहा, वस्तीसाठी 2-3 एक सार्वजनिक नळ असतो आणि मग लोक आपापसाचे पाणी इथून घेऊन आपल्या कुटुंबासाठी हे घेऊन जात असतात. अशा प्रकारे हे जे पिक्चर्स खाली दिलेले आहे त्यामध्ये पहा की सोर्स ऑफ वॉटर फॉर द सेटलमेंट, यामध्ये डॅम दिलेले आहेत आणि मग त्या डॅमद्वारे प्युरिफिकेशन सेंटर आहे आणि त्यातून मग अशा प्रकारे वरती टँक दिलेला आहे. पहा, या टँकमध्ये पाणी साठवतात आणि वेगवेगळ्या वस्तींवर पाणी पुरवठा सप्लाय केलेला असतो. सी, डू यू नो, तुम्हाला हे माहिती आहे का, ह्युमन बिगन्स
can't build without water. Hence, it is necessary to have a source of water as close as possible to where we live. पहा, आपण कुठलाही माणूस किंवा प्राणी असेल तो पाण्याशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच हा पाण्याचा स्रोत हा मानवी वस्तीच्या जवळ असणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच दॅट इज वाय इन ओल्डन डेज सिटीज ग्रू ऑन द बँक ऑफ big rivers. These are many such cities in our countries. Delhi, it is capital of our countries. You know all of you. It is situated of bank of the rivers Yamuna in North India. Patna of the bank of the Ganga in Bihar and Nashik in Maharashtra on the bank of the Godavari are other example of such ancient cities. पहा, आपण प्राचीन काळी ही मोठमोठी नगरे नदी तीरावर वसलेली असायची. तर आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक अशी मोठी शहरे आहेत. ती म्हणजे यमुना नदी आहे. यमुना नदीच्या तीरी दिल्ली ही आपली देशाची राजधानी मोठं शहर हे या यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. त्यानंतर बिहारमध्ये पण पहा गंगा नदीवरील पाटणा, तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी आहे. या गोदावरी नदी किनारी नाशिक हे सुद्धा मोठं शहर. म्हणजेच अशा प्रकारे एवढंच नाही तर प्रत्येक गाव हे कुठल्या ना कुठल्या नदीच्या किनारी वसलेलं असायचं, कारण पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग जिथे पाणी आहे तिथेच लोक वस्ती करून राहायचे. See, even today's आता सुद्धा in some places water is drawn from wells or borewells for use at home, but it needs to ensure that the water is potable. If it is not, then it should be boiled for the purpose of drinking, so that is will not endanger our health. In some places water is supplied by transporting it by means of टँकर्स. पहा, आजही आपण काही वस्त्यांमध्ये विहिरीमधून किंवा बोरवेल असतात त्यामधून पाणी काढले जाते, पण ते निर्धोक असल्याची खात्री करून घ्यावी लागते. आणि म्हणूनच पहा, मग ही विहिरीचे जे पाणी नसेल तर पिण्यासाठी आपण पाणी उकळून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक नसणार, म्हणजेच निर्धोक पाणी राहणार आहे याची आपण खात्री करून घ्यायची. काही ठिकाणी पहा टँकरमधून सुद्धा पाण्याची वाहतूक करून इतर वस्त्यांना पाणी पुरवलेलं असतं, परंतु ते पाणी चांगलंच आहे का हे पाहायचं आहे किंवा ते पाणी उकळून आपण प्यायचं आहे. कॅन यू टेल, मग तुम्ही सांगू शकता का हाऊ मच वॉटर इज रिक्वायर्ड इन युअर हाऊस एव्हरी डे? अँड सेकंड क्वेश्चन, हू फिल धिस वॉटर? मीन्स पहा, तुमच्या घरी किती पाणी लागते आणि रोजच्या रोज लागणारे पाणी कोण भरते? व्हेरी सिम्पल. पहा की आपल्या घरामध्ये भरपूर 500 लिटर 1000 लिटर अशा प्रकारे पाणी लागत असतं आणि ते पाणी कोण भरत असतं तर नळाला येतं आणि मम्मी किंवा पप्पासुद्धा हे पाणी भरू शकतात.